ठरवलं की आपल्याला काहीतरी बनायला पाहिजे. लोकांनी जे आता आपल्याला नावं ठेवलेली आहेत आपल्या नातेवाईकांनी, भावकीने वगैरे वगैरे, तर म्हटलं आपण काहीतरी बनायला पाहिजे. आणि मी 12वीला एवढा तुफान अभ्यास केला, एवढा तुफान अभ्यास केला की मी अख्ख्या कॉलेजमध्ये पहिला आलो. मी माझं नेटिव्ह प्लेस जे आहे ते राजगुरुनगरच आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यातला जे तालुका प्लेस आहे त्या तालुका प्लेसला मी कॉलेजमध्ये पहिला आलो. आणि त्या घटनेने माझं पूर्ण जीवनाला कलाटणी दिली. खरं तर मी कॉलेजमध्ये पहिला आलो नसतो तर मी पुण्यामध्ये शिक्षणाला कधी घेऊ शकलो नसतो. त्या घटनेने माझ्या जीवनाला कलाटणी दिली. मी कॉलेजमध्ये पहिला आल्यामुळे मी पुण्यामध्ये आलो शिकायला. आणि पुण्याला शिकायला आल्यानंतर BMCC सारखं, का ते तुम्हाला माहिती का नाही काय माहिती, महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं कॉलेज आहे BMCC कॉलेज पुण्यामध्ये. तर त्या कॉलेजमध्ये मला ग्रॅज्युएशन करायची संधी मिळाली. पुढे मी MBA केलं. MBA केल्यानंतर एका फायनान्स कंपनीमध्ये काही वर्ष काम केलं. परंतु सामाजिक काम करण्याचं जे वेळ होतं ते मला अगदी म्हणजे 12वी पासूनच होतं. सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्या मुलीशी माझा इन्सिडेंट घडला, ज्या दिवशी मी तिला शेवटची पाहिली, ती आतापर्यंत परत पाहिलेली नाही. पण त्या मुलीने माझ्या जीवनाला एक कलाटणी देऊन गेली. म्हणजे मी तिचे खूप खूप आभार मानतो. किंवा त्यावेळेस तो जर इन्सिडेंट घडला नसता तर कदाचित मी आतून पेटून उठलो नसतो. म्हणून मला तुम्हाला हे सुद्धा सांगायचंय की कसं असतं, बऱ्याच वेळा अपमानातूनच माणूस घडत असतो. त्यामुळे आपण म्हणतो ना, आपल्या लाईफमध्ये कुठेतरी आपला अपमान व्हायला पाहिजे, इन्सल्ट व्हायला पाहिजे. आणि इन्सल्ट झाल्यानंतर माणूस जो आतून पेटून उठतो मग त्याला कोणी रोखू शकत नाही. पण ते जे काही स्पार्क निर्माण झाले ना ते तुम्हाला हे दबून द्यायचं नसतं. नाही तर 2 दिवस आपल्याला वाटतं की आपण काहीतरी करणार आणि 4 दिवसानंतर विसरून जाणार. तर तसं नाही, ते स्पार्क किंवा ते जे काही हे आहे अपमान येतो तुमच्या मनात ठेवायला पाहिजे आणि तुम्ही जिद्दीने पुढे जायला पाहिजे. मी पुढचं सांगतो की नंतर मी एका फायनान्स कंपनीमध्ये लागलो. आणि मी तुम्हाला सांगितलं सोशल जे काय काम करायचं ते सोशलचा पिंड होता. मुंबईला एका मोठ्या फायनान्स कंपनीत मी कामाला होतो. म्हणजे मला त्या काळामध्ये खूप चांगली सॅलरी होती. परंतु मुंबई असं शहर आहे, तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये नोकरी एक नोकरीच, त्याच्यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही. आणि पुण्यामध्ये मी 8-10 वर्ष राहिले असल्यामुळे आमचा खूप छान ग्रुप झाला होता. आणि असं इच्छा होती मला की मला नोकरीत अडकून पडायचं नाही, मला काहीतरी चांगलं करायचं, वेगळं करायचं. म्हणजे आणखीन एक तुम्हाला सांगतो माझ्या बाबतीत की मी आयुष्यामध्ये म्हणजे काय मला माहित नाही, कधी माझ्याकडे काही गोष्टी होत्या काही नव्हत्या, त्यावेळेसही मला कधीच माझ्या मनात आलं नाही की ही गोष्ट मला मिळणार नाही. म्हणजे माझा आत्मविश्वास म्हणजे पहिल्यापासूनच एवढा आहे की जगातली कुठलीही गोष्ट मी हासिल करू शकतो किंवा ती मला मिळणार आहे. पण त्याच्यासाठी काय, योग्य वेळेची तुम्ही वाट पाहिली पाहिजे. तर हे करत असताना मी सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान काम करायला म्हणजे मी पुण्यात आलो आणि बँकिंग सेक्टरमध्ये मी जॉब करायला सुरुवात केली. आता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की बँकिंग सेक्टरमध्ये काम करताना मला, मी आता एक्झाम्पल देतो, एक्झॅक्टली फिगर तुम्हाला सांगत नाही, पण मला त्यावेळेस मला एक 12-13 हजार रुपये मुंबईला पगार होता एक 15-20 वर्षापूर्वी. ती अमाऊंट चांगली होती. आणि मी बँकेमध्ये लागल्यानंतर मला फक्त 1500 रुपये पगार होता. आणि त्यातून PF कट व्हायचा, 1200-1300 रुपये हातात पडायचे. हे मी तुम्हाला आता थोडंसं डिटेलिंग मध्ये काय सांगतो की माणूस कसा घडतो. अडचणी आली की माणसाला मार्ग दिसतात आणि मार्गातूनच तुमचं सक्सेस मिळतं. 1200 रुपये पगार आणि मी पुण्यामध्ये राहायचा, हॉस्टेलला राहायचा. आणि पगार आणि खर्च माझा 3-4 हजार रुपये होता. तर त्या क्षणाला असं मला वाटलं की मी काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मला बँकेचा जॉब तर आहेच, पण मला आणखीन ॲडिशनल इन्कम पाहिजे. म्हणून मी त्याच वेळेस आपलं ऑर्गॅनिक खतं जी असतात ते बनवण्याचं एक माझ्या डोक्यात कल्पना आली आणि मी ऑर्गॅनिक खत बनवायला लागलो. त्याची एक छोटीशी फॅक्टरी टाकली बँकेत काम करत असताना आणि ते सगळं पुण्यामध्ये सप्लाय करायला लागलो. आता त्यावेळेस काय व्हायचं की मी मार्केटिंगला जायचं, तर त्यावेळेस माझी कन्सेप्ट अशी होती की टनानी न विकता किलोमध्ये विकायचा. म्हणजे नर्सरीमध्ये किंवा वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये पुण्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं गार्डन असतं छोटंसं, पण खत नसतं त्यांना अवेलेबल. मग अशा केसमध्ये मी काय करायचो की 1 किलोच्या पॅकिंगमध्ये ते सगळं खत विकायचं आणि हे करायचं. पण माझ्या खूप लक्षात आलं, अरे आपण MBA झालोय, आपण बँकिंगमध्ये, मी ॲक्च्युली त्यावेळेस ऑफिसर होतो. माझी बँक नामांकित बँक होती पुण्यामध्ये
आणि आपण जेव्हा जातो ह्या कस्टमरला भेटायला, हे लोक आपल्याला रिस्पॉन्स देत नाही किंवा जेवढा रिस्पेक्ट द्यायला पाहिजे तेवढा देत नाही. तो परत अडचण आली, आता त्याच्यावर मार्ग काय काढायचा. मग माझ्या डोक्यात सगळी कल्पना आली, साधारणतः 2004-05ची गोष्ट आहे की अरे आपण एक अशी काहीतरी, त्यावेळेस येलो पेजेस वगैरे असा प्रकार होता. आता तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही, पूर्वी डिरेक्टरी असायची प्रत्येक गावाची, प्रत्येक शहराची, प्रत्येक इंडस्ट्रीची. येलो पेजेस नावाची हे होतं. तर येलो पेजेस त्यांचं होतं, तर मी ग्रीन पेजेस काढलं. आणि या ग्रीन पेजेस मध्ये शेती आणि शेतीला अलाइड ज्या काही ऍक्टिव्हिटी आहे त्याची एक डिरेक्टरी मी 2004-05ला पहिल्यांदा काढली. त्या डिरेक्टरीमध्ये मला एवढा रिस्पॉन्स मिळाला, एवढा चांगला मिळाला रिस्पॉन्स की त्या पहिल्याच डिरेक्टरीमधून सर मी स्वतःची कार घेऊ शकतो. म्हणजे एखादं नवीन काहीतरी व्हेंचर तुम्ही शोधताय आणि तुम्हाला त्याच्यातून एवढं सक्सेस मिळतंय. मग ती डिरेक्टरी काढली. डिरेक्टरी नंतर मला लहानपणापासून असं वाटायचं की अरे सक्सेसफुल लोक कशी असतील, त्यांच्या हॅबिट्स काय असतील, ते कशा प्रकारे जीवन जगत असतील किंवा काय कशामुळे ते सक्सेस होतात हे जाणून घेण्याची माझी पहिल्यापासून फार कुतूहलता होती. आणि तेव्हा डिरेक्टरी मी सतत 3 वर्ष ती सक्सेसफुली काढली. आणि नंतर एका त्यावेळेचा सकाळचा जो ॲग्रोवन पेपर आहे त्याचे संपादक भालेराव होते, ते चांगले माझे मित्र झाले होते. आणि त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना सहज कल्पना सांगितली सर की मला असं वाटतं की सक्सेसफुल लोकांवरती मी लिहावं किंवा काहीतरी पुस्तक करावं. तर त्यांनी मला एक रेफरन्स दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या व्यक्तीला जाऊन भेटा, पुस्तक कसं लिहितात, कसे प्रोसेस करतात, याचा सगळा गायडन्स मदत तुम्हाला करते. आणि 2007 साली मी पहिल्यांदा कृषी आयडॉल्स म्हणजे कृषी क्षेत्रातले चांगले उद्योजक ज्यांनी काहीतरी वेगळी वाट निवडलेली आहे असं 2007ला माझं पहिलं पुस्तक आहे. म्हणजे एका बाजूला मी बँकेत काम करतच होतो, बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा काम करताना मी माझ्या बॅच मधला सगळ्यात टॉपर होतो. म्हणजे एका बाजूला माझं हे सगळं धडपड चालूच होती, पण त्यावेळेस मला आर्थिक सुबत्ता पण आली होती. पण कसं असतं की माणसाच्या डोक्यात जर एकदा वेळ घुसलं तर मग माणूस मागे कारण यश मिळत असेल तर माणूस पळतच राहतो त्याच्यामध्ये. मग हे बँकिंग मध्ये मी ऑफिसर झालो, मी ब्रँच मॅनेजर, मी ऍट द एज ऑफ 28 मी ब्रँच मॅनेजर होतो. माझी ब्रँचची त्यावेळेची बिझनेस साईज होती 300 कोटी. 300 कोटी बिझनेस असणारी एकच ब्रँच होती आमची. त्या 300 कोटी ब्रँचचा ब्रँच मॅनेजर पण मी होतो आणि या बाकीच्या ऍक्टिव्हिटी पण करत होतो. एका बाजूला बँकेमध्ये ग्रोथ होत होती, म्हणजे मी ब्रँच मॅनेजर झालो, सिनियर ऑफिसर झालो, एजीएम झालो, डीजीएम झालो. म्हणजे मला म्हणजे द स्काय इज द लिमिट होतं माझ्या बँकेमध्ये. पण दुसऱ्या बाजूला या पुस्तकाच्या माध्यमातून एवढा काही मला स्कोप दिसायला लागला. अनेक लोक सरांनी सांगितलं की आता सरांनी सांगितलं तसं पूर्ण भारतामधले 150 ते 200 IAS आणि IPS माझे मित्र आहेत. एखाद्या माणसाला एखादा IPS ऑफिसर किंवा एखादा IAS ऑफिसर ओळखीचा असणं म्हणजे त्याच्यासाठी भाग्याचं असतं. की मी अशी व्यक्ती आहे आता सध्या की 150 ते 200 IAS ऑफिसर महाराष्ट्रातलेच नाही तर संपूर्ण देशातले. तुम्ही जम्मू काश्मीर घ्या, तुम्ही दिल्ली घ्या, तुम्ही तामिळनाडू घ्या, कुठलंही स्टेट घ्या, तुम्ही नेम द स्टेट, तिथं माझे मित्र आहे. तर हे एका बाजूला हा प्रचंड असा मोठा स्कोप माझ्यासाठी वाढत चालला होता. आणि मग यातून मार्ग काढायचा काय, तर मी असं म्हटलं की आपण बँकिंग सेक्टरला कुठेतरी फुल स्टॉप द्यायला पाहिजे. कारण जर आपण ते बँकिंग मध्ये करत राहिलो तर आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला ग्रोथ करता यायची नाही. म्हणून मी माझ्या बँकेला विनंती केली की आणि विशेष म्हणजे माझ्या बँकेलाही मी जे काही करतो हे सगळ्या गोष्टी माहिती होत्या. आमच्या बँकाचे चेअरमन, डायरेक्टर सगळे माझ्या कार्यक्रमाला किंवा चीफ गेस्ट म्हणून किंवा अनेकाला सगळ्या गोष्टी त्यांना नोंद होत्या. मी कुठली झाकून केली नाही, कारण मी चांगलं करत होतो. मी काही वेगळा बिझनेस करत नव्हतो, मी पुस्तकाच्या माध्यमातून लोकांना जोडत होतो. आणि ते माझ्या बँकेसाठी पण खूप अभिमानाचं होतं. म्हणजे ज्यावेळेस माझ्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त यायचे चीफ गेस्ट म्हणून, त्यावेळेस माझ्या बँकेतला चेअरमनला एकदम त्याची छाती फुगूनच जायची. कारण तिथं आमच्या बँकेचाच उदय व्हायचा की हा माणूस कुठला तर विद्या बँकेचा, माझ्या बँकेतला विद्या सहकारी बँक. तर हे गोष्टी खूप चांगल्या घडत होत्या. मग एका पॉईंटला येऊन मी असा निर्णय घेतला की नाही आता आपल्याला बँकिंग, पण माझं बँकिंग सेक्टर मधलं 25-20 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला होता. आणि बँकिंग मधलं मला एवढं डीप नॉलेज आहे की मी क्लिनिकल पासून ते डीजीएम लेवल पर्यंतचं एंटायर जर्नी, म्हणजे पूर्ण बँकेचं कर्ज विभाग, पूर्ण बँकेचा वसुली विभाग, ब्रँच मॅनेजर म्हणून तर मी अनेक वर्ष काम केलं. तर हे सगळं करत असताना बँकिंग नॉलेज पण एका बाजूला होतं, एका बाजूला ह्याची पण ग्रोथ होती. म्हणून म्हटलं आता बँकिंग नॉलेज पण आपल्याला वाया जाऊन देता कामा नाही.
आणि मी बँक सोडण्याचा निर्णय घेतला. बँकेने माझ्या बऱ्याच आणखी 5-6 महिने तर माझं रिझाईन ऍक्सेप्टच केलं नाही, परंतु मी निर्णयावरती ठाम होतो. म्हटलं तर इथं जर आपण माघार घेतली तर आपल्याला आयुष्यामध्ये पुढे काही करता येणार नाही. मग बँक मी सोडली. पण पुण्यातल्या नामांकित 2 बँकांनी, एक होती संघाची बँक सर, म्हणजे संघामध्ये तुम्हाला माहिती आहे की किती कडक शिस्त असते, तर संघाच्या बँकेने मला 3 महिन्यात त्यांच्या बँकेवरती डायरेक्टर म्हणून घेतलं. जनसेवा सहकारी बँक म्हणून आहे पुण्यातली, त्याचा बिझनेस आहे 3,500 कोटी. 3,500 कोटी असणाऱ्या बँकेने मला डायरेक्टर म्हणून घेतलं. त्यानंतर मी राजगुरुनगर सांगितलं, पुणे जिल्ह्यातलं आमचं तालुका प्लेस आहे. आमची ही बँक आहे, तिचा बिझनेस आहे 2,500 कोटी. त्याही बँकेने मला एक्सपर्ट डायरेक्टर म्हणून तिथं पुढच्या 6 महिन्याच्या टर्ममध्ये घेतलं. तर एका बाजूला बँकिंग सेक्टर आणि एका बाजूला हे जे काही प्रकाशन किंवा पुस्तक, तर त्यामुळं सुदैवाने मी असं सुदैव समजतो की माझं बँकिंग सेक्टरचं नॉलेज पण मला तिथं अप्लाय करता येते आणि मला माझं क्षेत्र निवडलं याच्यामध्ये पण चांगल्या गोष्टी करता येतात. आता या पुस्तकांबद्दल सांगतो की ही जर्नी अशी एवढी वाढत गेली की 1 पुस्तक, 2 पुस्तक, 3 पुस्तक, 4 पुस्तक, आता पाहता 50चा आकडा गाठलेला आहे. कारण 50 पुस्तकं एखाद्या व्यक्तीने लिहिलं, मला माहिती नाही आता ते रेकॉर्ड होईल किंवा नाही होईल. मे बी माझी आणखीन 50 करण्याची कॅपॅसिटी आहे. त्यामुळे 50 पुस्तकं तर माझी आतापर्यंतच्या जर्नीमध्ये झालेली आहे. आणि त्यामुळे जवळजवळ 1,500 ते 2,000 उद्योजक माझ्या संपर्कात आहेत की ज्यांची बिझनेस लेवल 10 कोटीपासून 5,000 कोटीपर्यंत आहे, ज्यांच्याकडे 10 एम्प्लॉई पासून 10,000 एम्प्लॉई काम करतात. अशा संस्थांचे मालक चालक सगळे माझ्या या माध्यमातून संपर्कात आहेत. आणि पुढे जाऊन रोटरी क्लब, लायन्स क्लब जे आपण ऐकलं असाल, त्या प्रकारचा ग्रीन वर्ल्ड क्लब मला सुरू करण्याचा, ते ऑलरेडी सुरू केला आहे, त्याचं उद्घाटन पण झालंय. त्याच्या उद्घाटनाला श्रीनिवास पाटील जे आपले सिक्कीम राज्याचे राज्यपाल होते, ते खास त्यावेळेस आपल्या पुण्यामध्ये आले होते. त्यांनी माझ्या त्या क्लबचं उद्घाटन केलं. तर ह्या माध्यमातून लोकसंग्रह प्रचंड झालेला आहे आणि तोच माझ्यासाठी मी ते ॲसेट समजतो. तर ह्या सगळ्या जर्नीमध्ये आज सर खरं तर बोरकुटे सर, मला ॲक्च्युली खरं तर तुमच्या लोकांशी माझी जर्नी सांगायचीच नव्हती. मला आपली बँक किंवा युवा जे काही पतसंस्था आहे, की ह्या संस्थेला आपल्याला महाराष्ट्रातली नंबर 1 संस्था कसं करता येईल, याच्यासाठी खरं तर मला तुम्हाला संवाद साधायचा होता. पण आता हे सगळ्यांनी जेवढं लाईव्ह जर्नी सांगितलं त्यामुळे मी पण थोडासा डायव्हर्ट झालो. तर सर मला असं वाटतं की आपण त्याच्यासाठी खरं तर आता खूप बऱ्याच 1-2 तास झालेला आहे, किंवा आपण थोडं नंतर सुद्धा काही तुमच्या निवडक अधिकाऱ्यांबरोबर आपण चर्चा करूयात. मी थोडंसं तुम्हाला एवढंच सांगतो की पहिल्यांदा तुम्ही स्वतः सगळे आनंदी राहायला शिका. मी कालच्या माझ्या परवाच्या भाषणात पण सांगितलं की आपलं जे मन आहे हे मन आनंदी पाहिजे. बरोबर आहे. एखाद्या संस्थेत जेव्हा आपण काम करतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण सही पाहिजे, कारण तुमचा जो काही जॉब आहे तो तुमचं पब्लिक रिलेशन आहे. तुमच्यावरती स्ट्रेस, घरचे प्रॉब्लेम, हे सगळे विसरून तुम्हाला जनसंपर्क करणं, लोकांची चांगल्या पद्धतीने इंटरॅक्शन करणं आणि त्या पद्धतीने, कारण काय आहे माहिती का की तुमची इमेज, तुम्ही जे जाता ते तुमच्या संस्थेला तुम्ही बरोबर घेऊन जाता. लोक तुम्हाला म्हणजे ओळखतात पर्सनली, पण ते कुठली संस्था म्हणून ओळखतात तर ती संस्था म्हणून ओळखतात. त्यामुळे त्या संस्थेची जी ओळख आहे त्याला कुठेही गालबोट लागता कामा नये, पहिली गोष्ट म्हणजे. आणि संस्थेमध्ये काम करत असताना एक टीम वर्क म्हणून काम केलं तर कुठलीही संस्था मल्टिपल व्हायला वेळ लागत नाही. आणि तुमच्या सरांसारखे लिडरशिप म्हणजे मी तुम्हाला आता जे आकडे सांगितले, म्हणजे मी आता कॉस्मोस बँक आहे, आता कॉस्मोस बँकेला सुद्धा ज्या बँका मर्ज केल्या, तर कॉस्मोस बँक ही आशिया खंडातली 2 नंबरची बँक आहे. 35,000 कोटीचा त्यांचा बिझनेस आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही जर वर्तमानपत्र वाचत असाल तर मला असं वाटतं की एक 2020ला वगैरे त्यांच्या बँकेत म्हणजे सायबर अटॅक झाला होता. माहिती आहे तुम्हाला, 100 कोटी रुपये त्या बँकेचे हॅकरने हॅक केले होते. आता लोकांना वाटलं ही बँक काय खरं नाही या बँकेचं, पण त्या बँकेला सुद्धा आम्ही आमच्या टीमनी किंवा आम्ही सगळ्यांनी त्या अडचणीतून बाहेर काढले. आणि आता त्या बँकेला 350 कोटी रुपयाचा नफा झाला आहे या फायनान्शियल इयर. आणि त्याची सक्सेस स्टोरी पण मीच लिहितोय की असं पण टर्न अराउंड होऊ शकतं संस्थेमध्ये. पण केवळ काय तर त्यांच्या यशाचं गुपित जर मी तुम्हाला सांगितलं तर त्यांच्याकडं जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे ते त्यांनी टोटल बदललं इलेक्शनमध्ये. सगळे क्वालिफाईड मॅक्झिमम लोक त्यांनी CA घेतली.
ओके. त्याच्यानंतर दुसरं त्यांचं सक्सेसचं रहस्य सांगायचं म्हणलं तर त्यांनी प्रत्येक स्टाफला विश्वासात घेतलं. कारण त्या चेअरमन साहेबांनी मला सांगितलं की सर, हे आम्ही एकटं दुकटं कोणीही काही करू शकत नाही. याच्यामध्ये आमचा प्रत्येक स्टाफ हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि हा स्टाफने जर चांगलं काम केलं, ओके, तरच संस्था मोठी होऊ शकते. आणि त्यांना स्टाफला मोटिवेट केलं. बाहेरची पण सर त्यांनी क्वालिफाईड लोक घेतली त्याच्यामध्ये. कारण कसं असतं की कधी कधी काय होतं की आपल्या स्टाफमध्ये नॉलेज असेल, अपग्रेडेशन असेल, टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी अभाव निर्माण होतो. तर एक टेक्नॉलॉजी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची अडॉप्ट केली. कर्ज वाटपावर भर दिला, वसुलीवर भर दिला आणि ती आता आशिया खंडामधली नंबर 2 ची बँक बनली आहे. आणि त्यांनी मागच्या 3 वर्षामध्ये या अडचणीच्या काळात सुद्धा महाराष्ट्रातल्या 4 बँका मर्ज करून घेतलेल्या आहेत. 4 बँकांना मर्ज करून घेतलेला आहे. आणि त्या मर्जिंगमुळे त्यांचा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 3 ते 4 हजार कोटीचा बिझनेस वाढलेला आहे. आणि त्यातली एक बँक मर्ज करण्यासाठी मी त्यांचा मेडिएटर होतो. आणि ती त्यांची स्ट्रॉंगेस्ट बँक होती. म्हणजे ती बँक म्हणजे बघा, कधी कधी संस्था म्हणजे तुम्हाला हे उदाहरणं माहिती पाहिजे. पुण्यातली ती एक नामांकित छोटी बँक होती, 700 कोटीचा बिझनेस असणारी होती. पण संचालक मंडळ वयस्कर झालं, नेक्स्ट जनरेशन चांगली, त्यांना असं दिसतं की अरे आपण जर गेलो तर या बँकेचं काही खरं होणार नाही. मग अशा परिस्थितीतच त्यांनी ती बँक दुसऱ्या बँकेमध्ये कॉस्मॉस बँकमध्ये मर्ज केली. तर अशा अनेक गोष्टी आहेत. फक्त मला सांगायचं काय की कुठलीही फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे ना, हे काचेचं भांडे, बरोबर आहे. जसं आपण स्त्रीचं चारित्र्य म्हणतो किंवा कॅरेक्टर म्हणतो, तिला जर एकदा डाग लागला तर कितीही तिने काही करायचा प्रयत्न केला तर लोकांचा विचार करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो चुकीचाच राहतो. तसंच एखादी आर्थिक संस्था हे काचेच्या भांड्यासारखे, एकदा जर तिला तडा गेला की मग तुम्ही कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तर ते अवघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा भाग आणि आमचा पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये खूप तफावत आहे. तिकडे आर्थिक सुबत्ता असेल, बिझनेस असेल, ह्या खूप प्रचंड इंडस्ट्रीज हे, त्यामुळे फारसा फरक पडत नाही. पण तुमच्या तिकडं काही संस्था अडचणी देण्याचं प्रमाण पण जास्त आहे. हे कशामुळे? डायव्हर्जन ऑफ फंड. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर करायच्या असतील तर डायव्हर्जन ऑफ फंड हे होता कामा नये. ज्या कारणासाठी आपण तो फंड घेतलेला आहे त्याच कारणाला तो उपयोगाला आला पाहिजे. हे एक सगळ्यात महत्त्वाचं बँकेत. आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने मला एवढं सांगायचं आहे की स्पर्धा खूप वाढलेली आहे. आणि आता तुम्ही निधी बँकेत होता तर तुम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आलेला किंवा पतसंस्थेत कॅटेगरीमध्ये आलेला. इकडे नियम फार कडक आहे. रिझर्व्ह बँकेचं जवळजवळ असंच म्हणणे की त्यांना सहकार नकोच. म्हणजे आम्ही ज्या बँकांमध्ये काम करतो किंवा ज्या बँकांसाठी आम्ही हे धडपड करत असतो त्याही बँका त्यांना नकोशा झाल्यात की काय, असं आम्हाला वाटतं. आणि बँकिंग सेक्टरचं तर एंटायर कंट्रोल आता रिझर्व्ह बँकेकडे गेलेला आहे. आता काही दिवसांनी जे NPA नॉर्म्स बँकांना होते, सिमिलर नॉर्म तुमच्या पतसंस्थांना येणार आहे. सगळे सिमिलर कायदे तुम्हाला पण ऍप्लिकेबल होणार आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा खूप आहे, रिस्ट्रिक्शन खूप असणार आहे. त्यामुळे तुम्हाला खूप सावध पद्धतीने कर्ज वाटप करणं, डिपॉझिट गोळा करताना मी तुम्हाला मगाशी सरांना पण मागच्या वेळेस मी बोललो होतो की जास्त व्याजदराने डिपॉझिट घेणं हे आपल्यासाठी विष घेण्याजोगं आहे. आणि सर मला आणखीन एक सूचना आहे की लॉंग टर्मच्या ज्या FD ठेवतोय आपण, म्हणजे तुम्ही रादर कस्टमरला कन्व्हिन्स तुम्हीच करणार आहे. जे लॉंग टर्मची डिपॉझिट घेतोय याचा व्याजदर नेहमी कमी ठेवा. कारण आता जर तुम्ही टोटली जर बँकिंग सेक्टरचा किंवा याचा जर विचार केला तर व्याजदर हे कमी होत आहे. कुठलीही आर्थिक संस्था किंवा कुठली अर्थव्यवस्था ज्यावेळेस सक्षम होत असते तेव्हा तिथले व्याजदर कमी होत चालतात. जिथं अर्थव्यवस्था कमकुवत आहे तिथं व्याजदर जास्त असतात. पूर्वीपार डिपॉझिटवरती 15-16% व्याज असायचं, बरोबर आहे. आता बँकांमध्ये कुठे गेलं तर 7-8% वरती तुम्हाला व्याजदर मिळणार नाही. कर्जाचं पण तसं झालं, 18-20% आम्ही कर्ज वाटलेली आहे. पण आता तुम्हाला 10-12% मॅक्झिमम बँकांमध्ये ह्या रेट ऑफ इंटरेस्ट चाललेला आहे. त्यामुळे FD ठेवताना किंवा FDचं नियोजन करताना लॉंग टर्मला नेहमी तुम्ही कमी व्याजदर ठेवा. हे कदाचित तुम्हाला ॲडव्हर्स वाटेल पण हे आम्ही 10 वर्षापूर्वी केलेले आहे. कारण 10 वर्षानंतर तो व्याजदर कमी होणार आहे. त्यावेळेस तुम्ही एवढ्या हाय इंटरेस्ट रेटचं बर्डन घेऊन योग्य नाही. हा, तुम्ही करंटला तुम्ही जास्त वेळ ठेवा, ते डिपॉझिट येणारे 12 महिन्यात रिपे होणार आणि तुम्हाला परत व्याजदर ठरवण्याचा अधिकार आहे. पण एखादी FD जर आपण लॉंग टर्मनी हायर रेट ऑफ इंटरेस्टनी जर घेतली तर तिची लायबिलिटी तुम्हाला पुढे 10 वर्षे हे करायची.
तर त्यामुळे एफडीचे व्याजदर ठरवताना सुद्धा आहे ना की करंट रेट पहा, बाकीच्या म्हणजे आम्ही काय करायचं तुम्हाला सांगतो की बाकीच्या सगळ्या बँकिंग सेक्टरचे व्याजदर आणायचे सर, पतसंस्थांचे व्याजदर आणायचे आणि मग आपल्या भागामध्ये काय व्याजदर दिला जातो काय नाही याचं कम्पॅरिझनचा चार्ट मांडायचा आणि त्याच्यानंतर आपण व्याजदर ठरवायचं. कारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आमच्या बँकिंग सेक्टरमध्ये असं सांगितलं जातं की टोटल एफडीच्या 35 ते 40% हे कासा डिपॉझिट पाहिजे. कासा डिपॉझिट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? कासा डिपॉझिट म्हणजे करंट आणि सेव्हिंगचं बॅलन्स. जर संस्था जर स्ट्रॉंग करायची असेल तर तुमचं कासा डिपॉझिट, ज्या संस्थेचं कासा डिपॉझिट जास्त, कारण तुम्हाला करंट अकाउंटला तर काय तुम्हाला व्याज द्यायचंच नाही आणि सेव्हिंगला तुम्हाला 4% व्याज दर द्यायचा आहे. तर जेवढ्या म्हणजे महाराष्ट्रात काही भारतात जेवढ्या स्ट्रॉंग बँक आहेत त्यांचं कासा डिपॉझिट हे 35 ते 40%. तर त्यामुळे सगळ्यात प्रथम तुम्हाला काय करावं लागेल की सेव्हिंग आणि करंटची अकाउंट कशी आपल्याकडे वाढवता येईल. आता तुम्ही कॅल्क्युलेट करा मॅडम पहिल्यांदा की तुमचं कासा डिपॉझिट किती आहे. कारण तुम्हाला गंमत सांगतो याची ब्युटी कशी आहे की तुम्हाला करंटला तर तुम्हाला 0% द्यायचे आणि याला 4% द्यायचे किंवा 3% द्यायचे व्याजदर. जेव्हा तुम्ही कॉस्ट ऑफ फंड काढता तुमची डिपॉझिट आणि याचं सगळ्यांचे टोटल, बाबा आपल्याला ही टोटल डिपॉझिट आपल्याकडे येते त्याची कॉस्ट काय पडते ओके, तर ती काढता तेव्हा बँकांची ती कॉस्ट ऑफ फंड येते 5% किंवा 6%. आणि मग 4% ते मार्जिन ठेवतात वरती आणि मग त्यांना 10% 11% कर्ज वाटपायला म्हणजे प्रॉफिटेबल होतं. म्हणजे 4%च्या मार्जिनवरती बँक खूप छान पद्धतीने चालते. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कासा डिपॉझिट वाढवा. जास्तीत जास्त खातेदारांना तुम्ही कशा पद्धतीने एकत्र आणा. कारण काय माहितीये का की तुम्ही जे करताय ते एकदम रिटेल बँकिंग करताय आणि ते खरोखर चांगलं आहे. कारण जेवढं तुम्ही छोटी छोटी कर्ज वाटाल तेवढं तुमची संस्था खूप स्ट्रॉंग होणार आहे. म्हणजे आपण किती कर्ज किती अमाऊंटची वाटली म्हणजे किती लोकांना वाटली त्याच्यापेक्षा नंबर ऑफ तुमचे कर्जदार किती आहेत. कारण आता सर रिझर्व्ह बँकेने आम्हाला सांगितलं, सगळ्या बँकांना सांगितलं महाराष्ट्रातल्या, मध्यंतरी ती कुठली बँक महानगर बँक काय तिचा मोठा घोटाळा झाला नाही तर त्याच्यात त्यांनी आम्हाला कंपल्शन केलंय की तुमची 50% डिपॉझिट ही 25 लाखाच्या आतलीच पाहिजे. टोटल लोनच्या 50% लोन ही 25 लाखाच्या आतलीच पाहिजे. का तर ती तुमची रिस्क मिनिमाइज होणार. नाहीतर एखाद्या बँकेने 100 कोटी लोन दिले आणि 80 कोटी त्यांनी मोठी मोठी 10 कोटी 15 कोटी 12 कोटीची अशी कर्ज दिली तर काय होणार आहे. एक कर्जदार जरी अडचणी झाला तर तुमचं एंटायर बँक अडचणीत येणार. त्यामुळे त्यांनी सांगितले टोटल ऍडव्हान्सेसच्या 50% ऍडव्हान्सेस 25 लाखापर्यंतच्या आतली पाहिजे. मोठ्या बँकांना सांगतो मी, जसं कॉस्मॉसला सांगितलं, सारस्वतला सांगितलं, त्या 35,000 कोटी बँकिंग बिझनेस असणाऱ्या बँका आहेत. तर मग आपण आपली बँक तर छोटी आहे पण आपण सुद्धा जे मला मगाशी सरांनी सांगितलं की 2 लाखापर्यंत आपण आता सध्या अलाउ करतोय. छोटे छोटे कर्जदार पकडा, अडचणीत आला तर एक येणार आहे पण एकालाच 15 लाख 20 लाख जर आपण दिले तोच अडचणीत आला तर बँक अडचणीत येणार. त्यामुळे पतसंस्था वाढवायची म्हणजे सर तुम्हाला सांगतो की हे जसं काचेचं भांडं जसं मगाशी म्हटलं की खूप नाजूक गोष्ट आहे. आर्थिक संस्था चालवणं ही खूप 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 आणि खूपच सांगतो कारण मी 25 वर्ष त्या क्षेत्रात काम करतो. खूप म्हणजे अवघड गोष्ट आहे. त्यामुळे कर्ज देताना आणि डिपॉझिट घेताना ह्या दोन्ही गोष्टींचा पण आपण विचार करायला पाहिजे. आणि आपली संस्था आणि मी प्रत्येक कर्मचाऱ्यांना सर एक तुम्ही असं एक टार्गेटच देऊन टाका. मी आता उद्या मी खरं तर पुण्याला जाणार होतो पण पुण्यातली औरंगाबादची एक पतसंस्था आहे तिथल्या अध्यक्षांनी मला आता ते थांबून घेतले उद्या आणि उद्या त्यांच्या स्टाफला असंच त्यांनी बोलवलेलं आहे. तर त्यांना एक कानमंत्र मी दिलेला आहे की काय नाही तुमचे डिपॉझिट आहे ना म्हणजे बिझनेस जर मल्टिपल करायचा असेल ना तर एकच साधा उपाय बघा की एक्झिस्टिंग कस्टमर आहेत ना त्याला काही कारण नसताना त्याला भेटी द्या. कर्जदार असेल त्याला भेट द्या. ज्यांनी ठेवी ठेवल्या त्याचा हालचाल विचारा, त्याच्याशी चांगलं बोला आणि त्याला हळूच म्हणा. तो जर सॅटिस्फाय असेल तर त्याला हळूच म्हणा अरे एखादे 2 रेफरन्स दे ना. म्हणजे तुम्हाला एका कर्जदाराने 1 रेफरन्स दिला, एका डिपॉझिटर होल्डरनी 1 जर हे दिला तर मला असं वाटतं तुमची जी संस्था आहे ती म्हणजे एका महिन्यात 2 महिन्यात मल्टिपल होऊ शकते. एक सायन्स हे करा. मला असं वाटतं सर येणाऱ्या काळामध्ये
आपली संस्था आपल्याला जर पुढे न्यायची आहे तर म्हणजे मॅनेजमेंट जे काही गोष्टी आहेत तर ते आपल्याला खूप करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण परत कधीतरी संवाद करूया. आणि मला असं वाटतं की मला टेक्निकल गोष्टी तुम्हाला समजून सांगायला जास्त आवडेल, कारण रॅदर कसं आहे, जोपर्यंत टेक्निकल गोष्टी किंवा मी बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला सांगितलं की नॉलेज शिवाय पर्याय नाही. कारण तुमचं कस्टमरशी बोलताना तुमचं नॉलेज बोलणार आहे. कारण जर तुम्हाला नॉलेज जर नाही मिळालं तर काय खरं नाही. कारण तुम्हाला जर कस्टमर आता एवढे हुशार झाले की तेच तुम्हाला 5 बँकांची उदाहरणं देणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांना टॅकल करताना तुम्हाला नॉलेज पाहिजे. ओके, धन्यवाद.